खेड तालुक्याच्या प्रशासकीय कामकाजात सुलभता आणण्यासाठी खेड तालुक्याचे विभाजन करून चाकण येथे अतिरिक्त तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे। चाकण, आळंदी आणि पिंपळगाव मंडल भागासह 39 महसुली गावांचा समावेश करावा असा प्रस्ताव नमूद करण्यात आला। चाकण परिसरातील नगर परिषद आणि MIDCचा विस्तार वाढत्या प्रशासकीय कामांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला। जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे सविस्तर अहवाल सादर केला असून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय। या अतिरिक्त तहसील कार्यालयासाठी 24 पदांची मागणी केलेली आहे। त्यात अतिरिक्त तहसीलदार यांच्यासह 4 नायब तहसीलदार, 3 अव्वल कारकून, 10 महसूल सहाय्यक, 1 वाहन चालक आणि 5 शिपाई यांचा समावेश आहे। चाकण, आळंदी या नगर परिषदांचा आणि कार्यालयात समावेश असणार असून उर्वरित खेड तालुक्यात 8 मंडल भाग, 47 सज्ज आणि 153 गावे स्वतंत्र करण्यात येणार आहेत। प्रस्तावित कार्यक्षेत्र 33,689 हेक्टर असून लोकसंख्या 1.5 लाख असणार आहे। या अतिरिक्त तहसील कार्यालयासाठी पुरेशा कर्मचारी वर्गाची देखील मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाच्या या प्रस्तावात आणखी काही सुधारणांची स्थानिकांना अपेक्षा आहे।